तर आज आपण इथं वारंग्याची खिचडी बनवणार आहोत. थोडं तेल फोडणी गरम तेलातच टाकावी. थोडा परतून घ्यावा, जास्त नाही. कांदा अक्षरशः लाल नाही करायचं. याच्यात टमाटे टाकून द्यावे. आपणच इथं सोबत कोथिंबीर टाकून द्या. खिचडी तसे भरपूर शेंगदाणे टाकून घेतलेत. तर जिरा मोहरी सोबत आपण कढीपत्ता टाकला होता, कोथिंबीर टाकली होती. टमाटाही चांगला परतत आलेला आहे. तिखट खायला आवडतं तर मी हलकसं जास्त तिखट टाकतो आहे. थोडी हळद, थोडं माझ्याकडे घरगुती गरम मसाला आहे, आपण मीठ टाकून घेऊया. आपण डाळ आणि तांदूळ हे आधी जे भिजून घेतले होते ते टाकून घेऊया. खिचडी शिजण्यासाठी आपण पाणी टाकत आहोत. मिसळला जसा रस्सा तयार होतो आणि तरी येते तशी तरी इथे तयार झालेली आहे. तर मी आता कुकर बंद करतो आणि आपण कुकरच्या शिट्टीची वाट बघूया. फायनल शिट्टी झालेली आहे. आता मी गॅस बंद करतो आहे. आता असं छान शिजलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशी छान मऊ लुसलुशीत अशी खिचडी तयार झाली आहे. ही खिचडी वाढूया आणि याचा आस्वाद घेऊया.